नेमकी ई-के-वाय-सी कोणी करायची? आमची ऑलरेडी ई-के-वाय-सी झाली आहे, तरीसुद्धा आम्ही ई-के-वाय-सी करायची का? ज्यांना पती किंवा वडील हयात नाहीत, अशाच लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी करायची आहे का? आता कागदपत्रे कोणाकडे सबमिट करायचे? आता नवीन वेबसाईट आली आहे. मग कागदपत्रे नेमकं अपलोड करायचं आहे का सबमिट करायचं आहे? तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. तर ई-के-वाय-सी कोणी करायची? तर सरसकट सगळ्या लाडक्या बहिणींनी आता नवीन पद्धतीने ई-के-वाय-सी करायची नाही. तुमची ई-के-वाय-सी चुकली असेल, तर एडिट करू शकता. जर चुकली नसेल तर परत एकदा ई-के-वाय-सी करायला जाऊ नका. ज्यांना पती व वडील हयात नाहीत त्यांनी ई-के-वाय-सी करा. नवीन वेबसाईटवरती नवीन ऑप्शन्स दिले आहेत. त्याच्यामुळे ई-के-वाय-सी तुम्ही करायचं आहे. कागदपत्र अपलोड करण्याचा ऑप्शन नाही. कागदपत्रे तुम्हाला अंगणवाडी सेविका ताईंकडेच जमा करावं लागेल. तरच तुमची ई-के-वाय-सी पूर्ण होणार आहे. म्हणजे पहिल्यांदा ऑनलाईन पद्धतीने ई-के-वाय-सी आणि सेकंड टाईम जे ऑफलाईन पद्धतीने कागदपत्रे हे 2 स्टेप असणार आहे. ई-के-वाय-सी चुकली असेल तर एडिट ऑप्शन एकदाच असल्यामुळे नीट करा. प्रश्नांमध्ये बदल झाले आहेत. तुम्ही आपल्या योजना यात्रा YouTube चॅनलवरती चेक करू शकता. जिथे पहिला आपण होय करत होतो, आता तिथे नाही आणि नाही करायचं आहे. अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच आपल्याला कमेंट करून विचारायचं आहे. महत्त्वपूर्ण माहिती आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा व सबस्क्राईब व फॉलो करा. धन्यवाद.